रत्नागिरी ड्रोनच्या मदतीनं अवैध मासेमारी करणाऱ्या 12 नौकांवर कारवाई। रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मासेमारीवर ड्रोनची करडी नजर आहे। 6 दिवसांमध्ये ड्रोनने अवैध मासेमारी करणाऱ्या 12 बोटी पकडून दिल्या आहेत। अवैध मासेमारी करणाऱ्या ट्रोलिंग पर्सनेट बोटींवर कारवाई करण्यात आली आहे। 12 नौकांच्या माध्यमातून अवैधरित्या मासेमारी करण्यात येत होती। अनधिकृत मासेमारी न करण्याचं मत्स्य विभागानं मच्छीमारांना आवाहन केलं आहे। माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेशजी राणे साहेब यांनी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी मुंबई आयुक्त कार्यालय येथून ड्रोनचा अनावरण केलेलं आहे। सदरच्या ड्रोनच्या अनावरण कार्यक्रमानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 तारीखपासून आज अखेर एकूण 12 नौकांवर ड्रोनमार्फत अनधिकृत मासेमारीवर अंकुश ठेवण्यासाठीची कार्यवाही या कार्यालयाकडनं चालू आहे आणि अशा अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका या ड्रोन व्हिजिलन्समध्ये निदर्शनास आल्यामुळे या 12 नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम अंतर्गत कारवाई प्रस्तावित केलेली आहे। भविष्यामध्ये ड्रोन व्हिजिलन्सद्वारे संपूर्ण किनारपट्टीवरती देखरेख राहणार असल्याकारणाने मच्छीमारांनी अशी अनधिकृत मासेमारी करू नये असे त्यांना मत्स्य व्यवसाय विभागाकडून आवाहन आहे। सदरच्या कारवाईमध्ये 12 नॉटिकल अंतराच्या आतमध्ये अवैध पर्सिन मासेमारी करणाऱ्या नौका, 10 वाव अंतराच्या आत ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या नौका या नौका प्रामुख्यानं व्हिजिलन्समध्ये निदर्शनास आलेल्या आहेत। त्यामुळे अशा नौकांवरती या कायद्यांतर्गत आपण कारवाई केलेली आहे। तसेच गेले 5-6 दिवसामध्ये कस्टम विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आज तागायत 7 ते 8 नौका ह्या LED मासेमारी करून पर्सिनसाठी वापर करत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर दोन्ही विभागाकडनं या नौकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली असून जवळपास आज तागायत सुमारे 1 कोटीच्या दरम्यान सामान, जनरेटर, लाईट्स ते जप्त करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी।